अहो गुरुजी वाट कसली बघताय? तुम्ही सुद्धा अमेरिकेत येऊ शकतात. आपल्या भारतातले गुरुजी म्हणा किंवा कुठल्याही देशातून गुरुजी अमेरिकेत कसे येऊ शकतात ते आपण बघणार आहोत. हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेतच असाल. मी श्वेता खरोटे तळेगावकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या लाडक्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे मोमेंट्स विथ श्वेता. आज काय विशेष? चला बघूया. रिसेंटली आपल्या चॅनलवर मी जो शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता, की अमेरिकेतील गुरुजी किंवा भटजी किती कमावतात आणि ते कुठल्या विजावर येतात. तर त्या व्हिडिओवर तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिला. तो व्हिडिओ अगदी मिलियनपर्यंत पोहोचला आणि तुम्ही सगळ्यांनी बऱ्याच प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केल्या त्याच्यावर. त्यामध्ये मला बऱ्याच लोकांनी कमेंट करून बरेच प्रश्न विचारले. तर त्या प्रश्नांची उत्तरं आज मी देणार आहे. बऱ्याच लोकांनी मला त्यावर असं विचारलं, की "ताई आम्हाला जर तिकडे यायचं असेल तर आम्हाला ती प्रोसिजर तुम्ही डिटेलमध्ये समजवा. आम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगा, की आम्ही कसं येऊ शकतो किंवा आमची मुलं तिथे कसं येऊ शकतात गुरुजी म्हणून किंवा भटजी म्हणून." तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण R1 व्हिसाबद्दल सगळे डिटेल्स बघणार आहोत. आपल्या भारतातले गुरुजी म्हणा किंवा कुठल्याही देशातून गुरुजी अमेरिकेत कसे येऊ शकतात ते आपण बघणार आहोत. अमेरिकेमध्ये जितकं डॉक्टर्स आणि इंजिनिअर्सची गरज आहे, तितकीच गरज गुरुजींची सुद्धा आहे. अमेरिकेतील सगळे धार्मिक विधी करण्यासाठी म्हणा किंवा आपल्या हिंदू मंदिरांमध्ये म्हणा, गुरुजींची गरज नक्कीच भासते आणि हा विचार करून अमेरिकेने स्पेशली गुरुजींसाठी एक व्हिसा इश्यू केलेला आहे. तो आहे R1 व्हिसा. तर आपण अमेरिकेच्या R1 व्हिसाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, की हा व्हिसा कुणासाठी असतो? त्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे? वर्क परमिटसाठी असलेले नियम, त्यानंतर R1 व्हिसासाठी ग्रीन कार्ड मिळू शकतं की नाही? R1 व्हिसा धारकांच्या फॅमिली मेंबर्सला कुठला व्हिसा मिळतो? त्या लोकांसाठी काय-काय नियम असतात? हे सगळी माहिती आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला मुद्दा R1 व्हिसा म्हणजे काय? तर R1 व्हिसा हा रिलिजियस व्हिसा आहे. धार्मिक कार्याशी संबंधित असा व्हिसा आहे, जो नॉन इमिग्रंट व्हिसा आहे, म्हणजे टाईम बाउंड व्हिसा आहे, की तुम्हाला जेवढा टाईम दिला आहे R1 व्हिसावर, तुम्ही तेवढ्या टाईमसाठी अमेरिकेत राहू शकतात. त्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमच्या देशात परत जावं लागणार, म्हणजे नॉन इमिग्रंट व्हिसा. व्हिडिओमध्येच थांबवल्याबद्दल मला माफ करा. पण एक रिक्वेस्ट आहे, की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला असेच इन्फॉर्मेशनल व्हिडिओ पुढे कंटिन्यू बघायला मिळतील. त्यानंतर R1 व्हिसासाठी काही महत्त्वाच्या अटी आहेत. सर्वप्रथम तुमच्याकडे ऑफर लेटर पाहिजे. अमेरिकेत तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करणार आहात गुरुजी म्हणून, त्या संस्थेचं तुमच्याकडे ऑफर लेटर पाहिजे. आणि दुसरी अट म्हणजे अर्ज करण्यापूर्वी किमान 2 वर्षे त्याच धार्मिक पंथाचा किंवा धार्मिक संस्थेचे तुम्ही सदस्य असणं गरजेचं आहे. आणि इथे फुल टाईम किंवा पार्ट टाईम तुम्हाला जॉब करावा लागणार आहे. तर ह्या अटींची पूर्तता असेल तर तुम्ही R1 व्हिसासाठी अप्लाय करू शकतात. आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा, की R1 व्हिसासाठी कोण-कोण अप्लाय करू शकतं? तर पुजारी, गुरुजी, धार्मिक शिक्षक, मिशनरी, त्यानंतर मंदिर, चर्च, गुरुद्वारा किंवा मशिदीशी संबंधित जे कोणी धार्मिक कर्मचारी आहेत, ते सगळे अप्लाय करू शकतात R1 व्हिसासाठी. R1 व्हिसा हा स्पॉन्सरशिप बेस व्हिसा असल्याकारणाने ही प्रोसेस 2 टप्प्यांमध्ये विभागली जाते. पहिला टप्पा असा, की ज्या संस्थेसोबत तुम्ही काम करणार आहात, ती संस्था तुमच्या वतीनं US एम्बॅसीमध्ये I-129 फॉर्म सबमिट करते. त्यासोबत संस्थेचे काही लीगल डॉक्युमेंट्स ॲज अ प्रूफ आणि तुमचे ऑफर लेटर सबमिट करते. त्यानंतर US एम्बॅसी डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून तुम्हाला अप्रूव्हल देते आणि तुमचे I-797 डॉक्युमेंट संस्थेकडे पाठवते. त्यानंतर दुसरा टप्पा आपण बघूया. आता US एम्बॅसीमध्ये जाऊन तुमचे व्हिसा ॲप्लिकेशन तुम्ही सबमिट करायचे. त्यासाठी अगोदर DS-160 ऑनलाईन फॉर्म भरायचा, व्हिसा इंटरव्ह्यूसाठी अपॉइंटमेंट घ्यायची आणि व्हिसासाठी फीस भरायची. कागदपत्रांची तयारी करून अगोदर बायोमेट्रिक होणार आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार. तर ही अशी प्रोसेस असते. आता आपण वर्क परमिटचे नियम जाणून घेऊया. तर R1 व्हिसावर तुम्ही अमेरिकेत आलात, ज्या कुठल्या संस्थेने तुम्हाला स्पॉन्सर केला आहे R1 व्हिसा, त्याच संस्थेमध्ये तुम्ही काम करू शकतात. इतर कुठल्याही कंपनीमध्ये किंवा इतर कुठल्या संस्थेमध्ये तुम्ही काम करू शकत नाही. ज्यांनी तुम्हाला व्हिसा स्पॉन्सर केला आहे, त्याच संस्थेसोबत तुम्ही काम करू शकतात. आणि जर तुम्हाला दुसऱ्या संस्थेसोबत काम करायचं असेल, तर तुम्हाला ती इमिग्रेशनची प्रोसेस पुन्हा रिपीट करावी लागते. आता आपण बघूया रिक्वायर्ड क्वालिफिकेशन प्रूफ कुठले आहेत, म्हणजे या पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्र कुठली लागणार आहेत तुम्हाला. तर तुम्ही संबंधित
धर्माचे सदस्य असल्याची किंवा धार्मिक कार्यात सहभागी असल्याची साक्षांकित पत्रे किंवा प्रमाणपत्रे म्हणजे त्याचे सर्टिफिकेट्स पाहिजे. त्यानंतर तुम्ही मंदिरात किंवा धार्मिक संस्थेत काम करण्यास पात्र आहात हे सिद्ध करण्यासाठी तुमचे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे किंवा तुमचे रेकमेंडेशन लेटर्स पाहिजे किंवा धार्मिक ग्रंथांचे ज्ञान असल्याचे पुरावे पाहिजे. बस इतकी कागदपत्र तुम्हाला लागतील R1 व्हिसासाठी. आता आपण जाणून घेऊया की R1 व्हिसा किती काळासाठी मिळतो. तर जसं मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये पूर्वी सांगितलं की R1 व्हिसा 30 महिन्यांकरता मिळतो तुम्हाला. 30 महिने तुम्ही इथे काम करू शकतात. त्यानंतर पुन्हा 30 महिने हा व्हिसा तुमचा एक्सटेंड होतो. म्हणजे टोटल 5 वर्ष तुम्ही अमेरिकेत काम करू शकतात. अमेरिकेत जर तुम्ही R1 व्हिसावर आलात तर तुम्हाला ग्रीन कार्ड मिळू शकतं का? तर हो, EB4 कॅटेगरी आहे एक, जी R1 व्हिसा धारकांसाठी ग्रीन कार्ड देते. तर पण त्यासाठी अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागाने ठरवून दिलेल्या सगळ्या अटी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील, तरच तुम्हाला ग्रीन कार्ड मिळतं. आणि तुम्ही ज्या संस्थेमार्फत इथे R1 व्हिसावर आल्या आहात, त्या धार्मिक संस्थेने तुमचं ग्रीन कार्ड स्पॉन्सर केलं पाहिजे, तर तुम्हाला ग्रीन कार्ड इथे मिळू शकतं. R1 व्हिसाचे काही महत्त्वाचे फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया. सगळ्यात पहिला फायदा, धार्मिक सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळते अमेरिकेमध्ये. त्यानंतर दुसरा फायदा असा की तुम्हाला एक रोजगार चालू होऊन जातो, जे तुम्ही डॉलर्समध्ये कमावू शकता. त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे तुमची फॅमिलीसुद्धा तुमच्याबरोबर इथे येऊ शकते आणि 21 वर्षांखालील जर तुमची मुलं असतील तर त्यांनासुद्धा इथे आणण्याची तुम्हाला संधी मिळते. त्यांनासुद्धा एज्युकेशन इथे घेता येतं. त्यानंतर पुढचा फायदा म्हणजे काही जणांना ग्रीन कार्डसाठी सुद्धा अप्लाय करता येऊ शकतं. तर असं एक नाही, अनेक फायदे आहेत R1 व्हिसावर जर तुम्ही अमेरिकेत आलात तर. आता वळूया R2 व्हिसाकडे. R2 व्हिसा कोणासाठी असतो? R1 व्हिसावर जे डिपेंडंट असतात म्हणजे तुमची फॅमिली, त्यांच्यासाठी R2 व्हिसा असतो. तर इमिडिएट फॅमिली जी आहे म्हणजे तुमची बायको म्हणा किंवा तुमची मुलं म्हणा, हे R2 व्हिसावर येतात. तर तुम्ही R1 व्हिसावर आल्यानंतर R2 व्हिसावर तुम्ही तुमच्या फॅमिलीला सुद्धा आणू शकतात. म्हणजे तुमची बायको आणि 21 वर्षांखालची मुलं जे इथे एज्युकेशन सुद्धा घेऊ शकतात. आता जाणून घेऊया सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की R2 व्हिसावर वर्क परमिट मिळतं का? तुम्ही R1 व्हिसावर जेव्हा इथे येतात, तेव्हा तुमच्यासोबत तुमची फॅमिली R2 व्हिसावर येते. तर त्यांना काम करण्याची परवानगी असते का? तर नाही. R2 व्हिसावर जेव्हा तुमचा पार्टनर इथे तुमच्यासोबत येतो, त्यांना काम करण्याची परवानगी नसते. इथे काय अलाउड आहे? तर R2 व्हिसावर तुमच्या 21 वर्षांखालील जी मुलं येतायत, तुमची मुलं जी येतायत R2 व्हिसावर, ते शाळा किंवा कॉलेजेसमध्ये शिक्षण घेऊ शकतात इथे. बाकी तुमच्या पार्टनरला काम करण्याची परवानगी इथे नाही सध्याच्या नियमांनुसार. जर तुमच्या पार्टनरला इथे काम करायचंच असेल, तर त्यांना स्वतंत्र वर्क परमिट असलेला व्हिसा घेऊन अमेरिकेत यावं लागेल, तर ते काम करू शकतात. R1 व्हिसासाठी अप्लाय करण्यापूर्वी काय लक्षात ठेवायचं? तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे तुम्ही ज्या संस्थेमध्ये काम करणार आहात अमेरिकेत, ती संस्था खरोखर इथे रजिस्टर्ड आहे का? ते पडताळून बघणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स वगैरे सगळं सबमिट करत आहात, ते पुन्हा-पुन्हा पडताळून बघा, की ते योग्य आहेत का? ते खरे आहेत का? आणि मगच तुम्ही R1 व्हिसासाठी अप्लाय करा. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण R1 व्हिसा काय आहे, R2 व्हिसा काय आहे, त्यानंतर आपल्या भारतातून R1, R2 व्हिसावर इथे कोण-कोण येऊ शकतं, त्यासाठी काय-काय नियम आहेत, ते सगळं काही मी या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी माझ्याकडून काही राहून गेलं असेल, तुम्हाला काही प्रश्न असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकतात. मी नक्की प्रयत्न करेन तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? R1 व्हिसाबद्दल जाणून तुम्हाला काय वाटलंय, ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर एंड सबस्क्राईब फॉर more videos. Thank you.